अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे या सुद्धा पहलगाममध्येच आहेत। रुपाली ठोंबरेंचं कुटुंब पहलगाममध्ये अडकलंय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे या सुद्धा पहलगाममध्येच आहेत। खरं तर काल पहलगाममध्ये भ्याड असा हल्ला झाला। त्या ठिकाणी पर्यटकांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। जगभरातून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आलाय। केंद्र सरकार अलर्ट झालं आहे। ठिकठिकाणी इतरही महत्त्वाच्या शहरांमध्ये नाकाबंदी करण्यात येत आहे। मात्र पहलगाममध्ये आता राष्ट्रवादीच्या अजित पवारांच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील सुद्धा त्या ठिकाणी आहेत। श्रीनगरमध्ये आहोत आणि कालपासून इथे आम्ही आहोत। काल जो काही हल्ला झाला त्याच्यामध्ये आम्ही पुण्यातले 12 जण आहोत। हे नाशिकचे आहेत आणि ही फॅमिली अहमदाबादची आहेत। असे अनेक जवळजवळ 60 ते 65% पर्यटक इथं अडकलेले आहेत। कालचा हल्ला झाल्यानंतर आणि बातमी आल्यानंतर सगळे प्रचंड घाबरलेले आहेत। मला प्रशासनाला एवढंच सांगायचं की कृपया इथनं विमानाची सोय तातडीने करावी। आदिर भैया म्हणून आहेत, हे यांचे ड्रायव्हर आहेत इथले पर्यटन टुरिस्ट पर्सन। यांना यांच्या घरी नेलं, जेवायला घातलं आणि सुखरूपपणे या हॉटेलमध्ये सुरक्षितपणे आम्हाला ठेवलेलं आहे। या हॉटेलमध्ये नाही म्हणलं तरी 101 जण पर्यटन अडकलेले आहेत। काहींच्या फ्लाईट उद्या आहेत, परवा आहेत, 13 आहेत, परंतु आजच ही सगळी मंडळी इथनं सुखरूपपणे विमानतळावरून स्वतःच्या घरी गेली पाहिजेत। तर पहलगाममध्ये असा भ्याड हल्ला झाला। जगभरातून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला। या संदर्भात स्वतः रुपाली पाटील ठोंबरे आपल्यासोबत जोडल्या। त्या काश्मीरमध्ये सध्या आहेत, ज्या ठिकाणी हल्ला झाला। भीषण अशी परिस्थिती त्या ठिकाणी पाहायला मिळते। ताई, पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आपण सध्या पहलगाममध्ये काश्मीरमध्ये आहात। खरं तर अत्यंत भीषण अशी त्या ठिकाणी परिस्थिती आहे, वातावरण भयभीत आहे। सध्या आपण सर्वजण सुखरूप आहात का? त्या ठिकाणी सध्या काय परिस्थिती आहे? सध्या आम्ही सर्वजण सुखरूप आहोत, परंतु परिस्थिती खरंच खूप भयान आहे। जवळजवळ अनेक पर्यटन, काही लोकांना गुरुद्वारामध्ये ठेवलेलं आहे, काही लोकांना पहलगामवरनं श्रीनगरला आणण्यात आलेलं आहे। मिलिटरी फोर्स जरी रस्त्यावर आली असेल तरी अनपेक्षित ही घटना झाल्यामुळे अक्षरशः लेकरं, मुलं, बाळं सगळी दहशतीच्या खाली आणि घाबरलेली आहेत। आणि मी मागाशी सांगितलं की ह्या सगळ्यांना तातडीने श्रीनगरमधनं बाहेर काढणं अत्यंत गरजेचं आहे, कारण का प्रत्येक पर्यटनाची उद्या, परवा किंवा काही फ्लाईट सुद्धा कॅन्सल झालेले आहेत। प्रशासनाने आजच्या आज जादाची, कारण का सगळ्या फुल झाल्यात म्हणून सांगतायत। तर मी माननीय दादांकडे तसंच केंद्रीय मंत्री मुरली अण्णांकडे विनंती केलेली आहे की जास्तीत जास्त विमानांची सोय करून हे पर्यटक इथनं हलवणं गरजेचं आहे। जिथे हा दहशतवादी हल्ला घडला तिथे मी परवाच जाऊन आलेली आहे, त्यावेळी अजिबात असं वाटलं नाही। परंतु वर जवळजवळ 2 ते 3 हजार पर्यटक खालनं, म्हणजे जंगलातनं, रोड वगैरे नाहीये तिथे, त्या घोड्यावरनं वर जावं लागतं। आणि जर वर हा हल्ला झालाय तर खाली यायला तब्बल 2 तास लागतात। आणि तिथलं जे वातावरण आहे पावसाळी आहे त्याच्यामध्ये ते भयान आहे। म्हणजे पर्यटन म्हणून जरी चांगलं असलं तरी असा हल्ला झाल्यानंतर तिथली परिस्थिती वाईट आणि बेकार आहे। परंतु तिथे मिलिटरी नव्हती, तिथं डिफेन्स नव्हती। मला वाटतं कदाचित त्याच गोष्टीचा फायदा घेऊन हा हल्ला झालेला आहे। परंतु जी कारवाई करायची आहे, जो काही इतका जेव्हा पत्तर से द्यायचा आहे, तो जो काय द्यायचा आहे तो नंतर सरकारने द्यावा। आता पर्यटनांना तातडीने इथून हलवणं खरंच खूप गरजेचं आहे, नक्की कारण ताई, अत्यंत मानसिकता सगळ्यांची महत्त्वाचा बिघडलेली मुद्दा आहे। आपण उपस्थित केलेला आहात। खरं तर ज्या प्रकारे एक पर्यटनाचं खूप मोठं ठिकाण आहे, छोटं स्वित्झर्लंड अशी सुद्धा त्याची ओळख आहे। मात्र इतक्या मोठ्या संख्येने पर्यटक त्या ठिकाणी असताना सुद्धा त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त किंवा आर्मी नव्हती अशी माहिती मिळाली होती। यामध्ये कितपत तथ्य आहे? हो, बरोबर आहे की आर्मी त्या पहलगामला वरती आर्मी नव्हती, त्याच्यामुळेच मला वाटतं की हे कुठंतरी हा हल्ला करण्यात आला असेल। कारण का पहलगाम हे छोटं आणि शेवटचं, म्हणजे भारताचं शेवटचं टोक आहे। तुम्ही त्या पहलगामवर बैसाख म्हणून जे आहे ते वरती गेलात, बैसरन म्हणून वरती गेलात तर डोंगरांच्या पलीकडं आपली बॉर्डरच संपली। त्याच्यामुळे तिथं ही मिलिटरी नव्हती, कुठली सुरक्षा तैनात नव्हती। तिथले जे लोकल आहेत तीच लोक हे करत होती आणि ती लोक खरं तर जवळजवळ नाही म्हणलं तरी सर्व मुस्लिम बंधू आहेत। परंतु ते पर्यटकांची चांगल्या अत्यंत पद्धतीने काळजी घेणं, त्यांना वर नेणं, खाली आणणं, या सगळ्या गोष्टी होत होत्या। परंतु हा अचानक जो काही अतिरेक्यांचा जो हल्ला झालेला आहे हा खरंच भयान झालेला आहे। आणि याच्यात पर्यटकांसोबत लोकल लोक सुद्धा पूर्ण
घाबरलेली आणि असे विचंबित झालेत की काही तिथली लोकल सगळे रडतायत की हा याला आमची मान्यता नाहीये म्हणून. म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत आणि भीषण परिस्थिती इथे तयार झालेली आहे. नक्की ताई, आपण ज्या ठिकाणी हल्ला झाला, खरं तर हल्ला ज्यावेळी झाला त्यावेळी आपण कुठे होतात आणि त्यानंतर जे काही अन्य काही जखमी झालेत, काही जण सध्या गंभीर जखमी असल्याचं सुद्धा कळतंय, त्यांना त्या ठिकाणापासून रुग्णालयापर्यंत नेण्यासाठी कशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली होती? नेमकं त्या ठिकाणी त्यावेळी काय घडलं? हा हा हल्ला पहलगाम मध्ये झालेला आहे आणि त्यावेळी मी गंडोलाला होते. ज्या वेळेला गुलमर्गच्या इथं गंडोला आहे आणि ज्यावेळी हा हल्ला झाला तेव्हा इतर सगळ्या जम्मू मधले जे काही पर्यटन ठिकाणं आहेत, मिलिटरीनी तिथली लोक सगळी खाली केली, ती जागा रिकामी केली आणि पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी नेण्याचं काम सुरू केलं. परंतु पहलगाम मध्ये जो काही हल्ला झाला, जे जखमी झालेत त्यांना जी काय मदत आहे ती 3-4 तासांनी मिळालेली आहे. तोपर्यंत उपचारच मिळू शकत नाही, कारण का जाण्याचा मार्ग नाही. वर जेवढं 2-3 हजार पब्लिक होतं ते कुठेही जंगलामध्ये पाहिजे तिथं गेले. म्हणजे तुम्हाला ही अतिशयोक्ती नाही मी सांगते. पुष्पा पिक्चर मध्ये जसं जंगल आहे तसं त्या पहलगामचं खालनं वरपर्यंत टोटल जंगल आहे. कुठलीही 2 व्हीलर सुद्धा जाऊ शकत नाही. जे काय न्यायचंय तुम्हाला ते घोड्यावरच तुम्ही नेऊ शकता आणि चालत तिथली लोक चालत मध्ये जाऊ शकतात. तिथं जाण्याचा दुसरा कोणताही मार्ग नाही आणि तिथं कोणतीही मिलिटरी सुद्धा नव्हती. त्याच्यामुळे ज्यांना आणले त्यांना 3-4 तासांनी खाली आणलेलं आहे आणि तोपर्यंत त्यांची काय अवस्था झाली असेल आपण विचार न केलेलाच बरा. नक्कीच ताई, खूप खूप धन्यवाद. आपण पुढारी न्यूजशी संवाद साधलात त्याबद्दल.